सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मी संजय गाडे, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. माझ्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे महासचिव आदरणीय सुभाषजी मोरे साहेब, महामहिम माजी राज्यपाल आरपीआयचे भूतपूर्व अध्यक्ष दिवंगत रासू गवई साहेब तथा दादासाहेब गवई यांचा स्मृतिदिन येत्या 25 जुलै रोजी येतोय. आणि त्या 25 जुलै रोजीचं औचित्य साधून महाराष्ट्रात प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये बौद्ध मातंग चर्मकार ढोर या बंधुता परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेचं आयोजन करण्याच्या पाठीमागचा हेतू एकच की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा अजेंड्यावर आला आणि काहीकडून मुद्द्यांची लढाई आता मुद्द्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं म्हटलं तर हे मातंग बौद्ध चर्मकार आणि ढोर या भावांना परवडण्यासारखं नाही आहे. कळीचा मुद्दा उपस्थित करून राज्यामध्ये बेदिली कशी निर्माण होईल, जाती जाती दंगली सदृश परिस्थिती कशी निर्माण होईल याची काळजी प्रत्येकाने घेतली, राज्यकर्त्यांनी घेतली. मात्र याला छेद देण्याचं काम ह्या आंबेडकरवाद्यांनाच करावं लागणार आहे. आणि त्यासाठीच महामहिम माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई साहेबांच्या स्मृतिदिना दिवशीच बौद्ध मातंग चर्मकार ढोर या बंधुता परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या बंधुता परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आठवले गटाचे माननीय अशोक बापू गायकवाड उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय रमेश बापू उबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव माननीय दादासाहेब ओव्हाळ, लेख लाडक्या अभियानाच्या प्रणेत्या ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मार्गदर्शक सल्लागार ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके सर, त्यासोबतच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सादिक भाई शेख, संस्थापक रयतराज संघटना या संघटनेचे संस्थापक माननीय संदीपभाऊ शिंदे, ज्येष्ठ नेते आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख पदाधिकारी अमरदादा गायकवाड, त्याबरोबरच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संयुक्त जयंती समारोप समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉक्टर पल्लवीताई पाटोळे साठे, वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय रामदासभाई कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष माननीय युवराज बापू कांबळे, युवा राज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय महारुद्र तिकुंडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे आणि सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते माननीय महेश शिवदास, जयभीम दलित पॅंथरचे संस्थापक विश्वास मोरे हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केला असून हा कार्यक्रम 25 जुलै रोजी शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरातील असलेल्या सांस्कृतिक हॉलवर होणार आहे. कार्यक्रमाची वेळ आहे 1 ते 4. या वेळेमध्ये बौद्ध मातंग चर्मकार ढोर यातील जास्तीत जास्त लोकांनी या परिषदेत उपस्थित राहून आणि या मान्यवरांचे विचार ऐकावे, जेणेकरून ज्या कळीच्या नारदानं महाराष्ट्रामध्ये आग लावायचा उद्योग केलेला आहे त्याचा हेतू नेमका काय आहे. जाती जातीमध्ये दंगली घडवण्याचा जर हेतू असेल, भावाभावामध्ये वाद लावायचा जर हेतू असेल, तर हा हेतू असफल करण्यासाठी, जात्यांध शक्तीचं मार्गक्रमण रोखण्यासाठी मातंग बौद्ध चर्मकार ढोर परिषदेचं आयोजन केलेलं आहे. जिल्ह्यातल्या या आंबेडकरवादी बौद्ध मातंग ढोर आणि चर्मकारांना सस्नेह निमंत्रण. या परिषदेला आपण उपस्थित राहू आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. खऱ्या अर्थाने हीच दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई साहेबांना अभिवादन ठरेल. कारण एनकेन प्रकारे महाराष्ट्रामध्ये एनकेन प्रकारे गवई घराण्याला बदनाम करण्याची संधी काही ठराविक मंडळी सोडत नाहीयेत. मग वारसदार विचारांचे असतात, वारसदार रक्ताचेही असतात. मात्र सामाजिक जाण आणि भान, वय आणि उंची, अभ्यास आणि वयोमान याचं तारतम्य बाळगून टीका टिप्पणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र गवई घराण्याला
प्रत्येक गोष्टीत टार्गेट करायचा जो केविलवाना प्रयत्न चालू आहे, या गोष्टीची सडेतोड स्पष्टीकरण या परिषदेमधून दिलं जाणार आहे। यासाठी ज्यांच्या मनामध्ये किंतु परंतु भावना असेल त्यांनी आवर्जून या परिषदेमध्ये उपस्थित राहावं आणि आपलं मत नोंदवावं असं आम्ही जाहीरपणे आवाहन करतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।